माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. की महायुतीचा उमेदवार प्रचंड मोठ्या फरकानं निवडून येईल. तो आता आदरणीय राजाभाऊंचा अर्ज भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या माध्यमातून आपण दाखल केलेला आहे. महायुतीचे सगळे पदाधिकारी आम्ही अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. काही पदाधिकारी अजून या ठिकाणी येत आहेत आणि मला वाटतं आम्ही सगळे मिळून एकत्र निवडणूक लढू आणि खूप मोठ्या फरकानं ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही जिंकू. करमाळ्याचे आमदार उपस्थित आहेत, सांगोल्याचे आमदार उपस्थित आहेत, अन्य काही आमदार येत आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच मी विश्वासानं सांगतो की महायुतीचा उमेदवार प्रचंड मोठ्या फरकानं निवडून येईल. नाही, बिलकुल बिनविरोध निवडणूक होण्यासाठी ज्या ज्या कोणाला भेटायची आवश्यकता असेल, बोलायची आवश्यकता असेल, विनंती करायची आवश्यकता असेल त्या सगळ्यांना मी बोलेन आणि विनंती करेन. आणि आमच्या सगळ्या पक्षाचे सहकारी विनंती करतील आणि आम्ही सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करू. आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कोण कोण भरतंय समजेल. आवश्यकता भासली तर ज्यांना भेटणं आवश्यक आहे त्या सगळ्यांना भेटून निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न आपण करू. त्यामुळं शेवटी विनंती आपल्या हातात आहे. लोकशाहीनं सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार दिलेला आहे. ज्यांनी त्यांनी ठरवायचा विषय आहे. परंतु एवढ्या मोठ्या फरकाची निवडणूक असताना विनाकारण संघर्ष होऊ नये आणि आवश्यकताही नाही असे माझं मत आहे. पण तरी सर मी सगळ्यांना विनंती करेन. आपल्याला माहिती आहे उमेदवारी रात्री खूप उशिरा जाहीर झाली. सुभाष बापू काही कामाच्या निमित्तानं बाहेर आहेत. बापूंच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहे. बापू तुम्ही आहे याच्यावर चर्चा न करता नाही याच्यावर चर्चा खूप करायची सोय आपल्याला. पण मी आपल्याला सांगतो की बापूंचे चिरंजीव इथं पोचलेले आहेत. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. प्रशांत मालकही आमच्यासोबत आहेत. बिलकुल चिंता करायचं काम नाही. भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे. अनेक लोक इच्छुक होती पण प्रत्येक इच्छुकाला न्याय देण्याची क्षमता आमच्या पक्षामध्ये आहे आणि त्या इच्छुकांना आम्ही नक्की न्याय देऊ. मी आपल्याला एक सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि खास करून आमचे नेते देवेंद्रजी दिल्या शब्दाला पक्के असणारे नेते आहेत. जो शब्द कोणाला दिला असेल तो त्याचा ते विचार करतील. आपण चिंता करायचं कारण नाही. प्रत्येकाला न्याय देण्याची क्षमता आमच्या पक्षाची आहे आणि आमच्या नेतृत्वाची आहे. आम्ही सगळे मिळून प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.